पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची आघाडीत बिघाडीची चिन्ह निर्माण झाली असली तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र मविया वगळता फक्त दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं का, या अनुषंगाने अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या आज सकाळी झालेल्या गुप्त बैठकीमध्ये चर्चा झाली अशी माहिती ही खात्रीपूर्वक सूत्रांनी दिलेली आहे। घड्याळाच्या चिन्हावरती लढा असा प्रस्ताव पिंपरी चिंचवडसाठी अजित पवारांनी दिला नसल्यानं चर्चा पुढच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचली। तर पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसनं आम्ही या आघाडीत येणार नाही असा निरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काल रात्री दिला आणि त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये मविया वगळता फक्त 2 राष्ट्रवादी एकत्र यावं का, अशी चर्चा ही अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये आजच्या गुप्त बैठकीमध्ये झाल्याची माहिती आहे। त्याबरोबरच ज्या 2 जागांवरती तिढा होता तो सोडवण्याची तयारी ही अजित पवारांनी दाखवलेली आहे। किमान पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पवारांनी एकत्र यायला हवं, त्यामुळे तडजोड करण्याचे प्रयत्न हे सध्या सुरू आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये फिसकटल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझिम, खरं तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा सुरुवातीला चर्चा होत्या, पण ते काही कारणानं फिसकटलेलं आहे। आता पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, अजित पवार आणि अमोल कोल्हे यांची चर्चा झालेली आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? पुण्यामध्ये आपण बघितलं की घड्याळाच्या चिन्हावरती तुतारीच्या सगळ्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव दिल्यामुळं तिथं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची किंवा आघाडीच पहिलीच बिघाडी या ठिकाणी झालेली आहे। ती परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये येऊ नये त्या अनुषंगाने आज अजित पवार आणि अमोल कोल्हे यांची पुण्यातल्या अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावरती चर्चा झालेली आहे आणि ती खात्रीला एक सूत्रांनी माहिती दिली आहे की आता मविया वगळता पिंपरी चिंचवडमध्ये फक्त दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं का, या अनुषंगाने या दोघांमध्ये चर्चा जी आहे ती बरीच म्हणजे एक तासभर चर्चा या ठिकाणी झालेली आहे। 2 दिवसापूर्वी आपण बघितलं होतं की रात्री अशीच प्रकारची बैठक झाली होती रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित पवारांची। त्यावेळेला घड्याळावरती आपण उमेदवार लढवूयात असा प्रस्ताव होता आणि त्याच वेळेला या दोघांनी तो प्रस्ताव नाकारलेला होता। त्याच्यामुळं आजच्या बैठकीमध्ये घड्याळावरतीच सगळे उमेदवार लढावे अशा खूप प्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही अशी खात्रीला एक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळं इथं पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र यावं या अनुषंगाने दोन्ही बाजूंना तडजोड होतीये। दोन्ही बाजूंना एक पावलं जी आहेत ती मागे घेण्याची तयारी जी आहे ती दर्शवलेली आहे। आता प्रश्न उरतोय फक्त जागा वाटपाचा आणि जागा वाटपामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ज्या 2 जागांसाठी आग्रह लावून धरलेला आहे त्या ठिकाणी नेमकं काय होणार। विद्यमान नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आणि युवा अध्यक्ष इम्रान शेख यांच्या जागी या 2 जागा मिळायलाच पाहिजे असा हट्ट शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं धरलेला आहे। तिथंही एक पाऊल मागे जाण्याची शक्यता आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने हे पुढचं पाऊल पडलेलं आहे। काँग्रेसनं काल रात्री पिंपरी चिंचवड शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कळवलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्ही तुमच्या या आघाडीत नसणार आहोत। त्याच्यामुळं त्यांना बाजूला ठेवून मवियाला बाजूला ठेवून आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगानं ही पुढचं पाऊल या ठिकाणी पडलेलं आहे। आज दुपारी अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पुण्यामध्ये बोलवलेलं आहे आणि बारामती हॉस्टेलमध्ये या पुढची पावलं या ठिकाणी पडणार आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने ही चर्चा होणार आहे। त्यावरती शिक्कामोर्तब होतो का हे पाहावं लागणार आहे, कारण चर्चांचं गुराळ जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून आहे। शिक्कामोर्तब बरोबर आहे, गेल्या अनेक दिवसांपासून या बैठकांवरती बैठका होत आहेत, त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद नाझिम या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।